नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच बघा मूडीज ही एक इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती सुद्धा असेल, ऐकून असाल तुम्ही. तर या एजन्सीने भारताचा 2020 आणि 21 साठीचा म्हणजे या आर्थिक वर्षातला जो विकास दर आहे तो 0 राहील असा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे बघा या गोष्टीचा भारतावर खूप इफेक्ट पडेल. म्हणूनच ही न्यूज कव्हर करणं, नक्की ही न्यूज का आहे ते समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचं आहे. बघा, विकास दर म्हणजे कशाच्या बाबतीत काढला जातो तर जीडीपीच्या बाबतीत. म्हणजे जो जीडीपीचा विकास रेट आहे तर तो कमी राहणार आहे. आणि बघा याचा डिरेक्टली असं आपण म्हणू नाही शकत की एक्झॅक्ट जो अंदाज वर्तवला जातो तसंच होतं पुढे, असं नाहीये. पण बघा मूडीज वगैरे, मूडीज किंवा स्टँडर्ड अँड पुअर्स अशा ज्या काही महत्त्वाच्या इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत तर हे जे काही अंदाज वर्तवतात किंवा काही ज्या त्यांच्या रिपोर्ट्स येतात त्याच्यावर आहे ना कोणत्याही देशाचं एफडीआय बऱ्याच वेळेला डिपेंड असतं. मग आता याचा फरक कशावर पडेल तर भारतामध्ये येणाऱ्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटवर. म्हणूनच याचा अभ्यास करणं, मूडीजने नक्की काय काय सांगितलेलं आहे या विकास दराबद्दल, का फरक पडणार आहे भारताच्या ग्रोथ रेट मध्ये, तर ते आपण समजून घेऊया. आणि जीडीपीच काय आहे बघा, तर नॅशनल इन्कमचा एक फॉर्म आहे, राईट. तर नॅशनल इन्कमचे असे 4 फॉर्म्स मध्ये नॅशनल इन्कम मोजले जातात: जीडीपी, एनडीपी, जीएनपी आणि एनएनपी. तर या न्यूज बरोबरच आपल्याला नक्की हे कॉन्सेप्ट्स काय आहेत, ते कशा प्रकारे मोजले जातात, आपण नॅशनल इन्कम पर्यंत कसं पोहोचू त्याचा अभ्यास करायचा आहे. ओके, तर आता तुम्हाला या लेक्चरची जी पीडीएफ आहे ती आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तसंच ऑडिओ लेक्चर्स ऐकू शकता रिव्हिजनसाठी. त्याचप्रमाणे बघा विजन स्टडीचं जे ॲप आहे ते सुद्धा आता प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. ते तुम्ही डाउनलोड करा. तिथे तुम्हाला भरपूर असं स्टडी मटेरियल अभ्यास करायला मिळेल. प्रॅक्टिस टेस्ट आहेत प्रॅक्टिससाठी, तसेच कोर्सेस सुद्धा आहेत. त्या कोर्सेसना सुद्धा तुम्ही ऑप्ट करू शकता. तर हे काही कोर्सेस आहेत, त्यातलं राज्यसेवेची आजची लास्ट डेट आहे. तर तुम्हाला पाहिजे तर आजच ऍडमिशन करण्याची डेट आहे. पुढे हे जे ऍडमिशन आहे ते बंद होऊन जाईल. नंतर संयुक्त गट ब क्वेश्चन आन्सर रिव्हिजनचे सुद्धा टेस्ट सिरीज आहेत. नंतर विषयानुसार वेगवेगळे कोर्सेस आहेत. ओके, सो मग आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. मग मूडीज मानांकन काय बोलते बघा. आता तर तुम्हाला समजलं असेल मूडीज काय आहे, तर एक इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. प्रत्येक देशांच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे रेटिंग्स द्यायचं काम करत असतं. आणि मूडीजने भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल काय सांगितलेलं आहे की भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षामध्ये हा जो विकास दर आहे तो 0 राहील असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. चालू आर्थिक वर्ष म्हणजेच काय तर 2020-21 मध्ये. बघा या आधी ऑलरेडी वर्ल्ड बँकने त्याचप्रमाणे IMFने अशा प्रकारचे अंदाज वर्तवले आहेत. पण पूर्ण वर्ल्ड इकॉनॉमी जी आहे तीच कोलॅप्स होत चाललेली आहे. हे तर आपल्याला माहिती आहे. सगळीकडे लॉकडाऊन आहे. सगळ्या ज्या इकॉनॉमी आहेत त्या आता काम करणं बंद झालेले आहेत. मोठमोठ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, राईट. तर हे सगळं वर्ल्ड इकॉनॉमी पूर्ण कोलॅप्स होत आहे. प्रत्येक देश यामध्ये काही ना काहीतरी, आता देशाची हेल्थ पण सांभाळायची आहे आणि देशाची इकॉनॉमी पण सांभाळायची आहे, राईट. इकॉनॉमी तर सांभाळलीच पाहिजे, कारण की जर आता हेल्थकडेच लक्ष दिलं तर हेल्थ बघता बघता लोकांकडे जर जॉबच राहणार नाही, कामच राहणार नाही, तर बेकारी येईल, दारिद्र्य येईल, तर त्याकडे पण तर लक्ष द्यायचंय. तर त्यासाठी सुद्धा सरकार भरपूर कामं करतंय. पण आता आपण भारताच्या रेटिंग बद्दल बोलतोय तर बघा 0% राहील असं तर त्यांनी सांगितलेलं आहे. आणि कशामुळे तर कोरोना संकटामुळे. कोरोनामुळे आपल्याला माहितीये भरपूर दिवस अर्थव्यवस्था पूर्णपणे बंद आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला यावर्षी दिसून येईल. आणि ऑलरेडी बघा गेल्या महिन्याच्या शेवटीला 2020-21चा जे जीडीपी, त्यांनी जीडीपीचा अंदाज जो वर्तवला होता ग्रोथ रेटचा, तो सुद्धा 0.2% ने कमी होईल असं सांगितलं होतं. पण आता तर 0% सांगितलेलं आहे. त्यामुळे खूपच आपण म्हणू शकतो ही चिंतेची बाब झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे जरी या आर्थिक वर्षामध्ये हा वृद्धी दर इतका कमी असेल तरी सुद्धा एकदा अर्थव्यवस्थेचं काम सुरू झालं म्हणजेच त्यांनी पुढचा सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे, जसं की पुढच्या वर्षाचा 2021-22चा. तर या वर्षामध्ये जो ग्रोथ रेट आहे तो खूप चांगला राहील, 6.6% एवढा राहील असं सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे फिस्कल डेफिसिट बद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. फिस्कल डेफिसिट म्हणजेच काय, जे शासनाकडे निधी असतो आणि जो शासनाचा खर्च असतो
तर याच्यामधलं जे डिफरन्स असतं ना त्याला म्हटलं जातं फिस्कल डेफिसिट. म्हणजे जेव्हा खर्च जास्त असतो आणि शासनाकडे निधी कमी असतो तेव्हा ते असतं वित्तीय तूट. बघा गेल्या भरपूर वर्षांपासून वित्तीय तुटीवर काम केलं जातं. इनफॅक्ट फिस्कल डेफिसिट बद्दल जेव्हा याआधी काही उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलेली नीती आयोगाने वगैरे, तेव्हा असं ठरवण्यात आलेलं की 2020 पर्यंत हे फिस्कल डेफिसिट 3.3% कमी येईल. पण जेव्हा फेब्रुवारी 2020 मध्ये बजेट समोर ठेवण्यात आलं तेव्हा बजेटमध्ये ही तूट 3.5% असेल असं वर्तवण्यात आलेलं, म्हणजे त्याच्यावर काम करण्यात येईल. पण आता ते पॉसिबल आहे का, तर नाहीये. हे फिस्कल डेफिसिट इथे तरी सांगितलंय मूडीजने की 5.5% एवढं राहील. ओके, मग आता हे तर झालं काय काय अंदाज वर्तवलाय त्याबद्दल. पण नक्की आता नॅशनल इन्कम काय आहे, जीडीपी काय आहे, ते आपण थोडंसं लगेच समजून घेऊया. तर बघा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच नॅशनल इन्कम आपण कधी म्हणतो, नॅशनल इन्कम कसं मोजलं जातं, तर विशिष्ट कालावधीत आपण इथे म्हणू शकतो एक फायनान्शियल इयर साठी. तर विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या आणि दुहेरी मोजणी टाळून मोजलेल्या वस्तू आणि सेवांचे मूल्य, त्यालाच आपण म्हणतो नॅशनल इन्कम. तुम्ही नॅशनल इन्कमचा या आधी सुद्धा अभ्यास केला असेल. बघा, जर तुम्हाला मी इथे काही समजवते आणि समजत नाहीये ना कॉन्सेप्ट, तर नक्की विचारत जा, म्हणजे त्यावर मला काम करता येईल. तर बघा, आता इथे जेव्हा सांगतात दुहेरी मोजणी टाळून म्हणजेच काय, तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते. तर आपण एक छोटंसं दुधाचं एक्झाम्पल घेऊया. बघा, जेव्हा समजा एखादा गवळी दूध विकतोय डेअरीमध्ये, ओके, त्याच्याकडचं जे दूध आलेलं आहे ते विकतोय डेअरीमध्ये, आणि तो डेअरीवाला ते दूध एखाद्या कस्टमरला विकतोय, आणि हा कस्टमर इथे ते दूध कंझ्युम करतोय, पितोय, त्याचा चहा बनवतोय, काही करतोय, कंझ्युम करतोय. म्हणजेच इथे कोणती किंमत मोजली जाणार, तर डेअरीवाल्याने जेव्हा कंझ्युमरला हे दूध विकलं तेव्हा. ओके, म्हणजेच ही काय असणार आहे, फायनल व्हॅल्यू. आता तिथेच समजा या दुधामध्ये प्रोसिजर सुद्धा होऊ शकते. समजा डेअरीमध्ये दूध गेलं, डेअरीवाल्याने एखाद्या फॅक्टरीला हे दूध विकलं, ओके, आणि फॅक्टरीवाल्याने, म्हणजे आता इथे सुद्धा डेअरीवाल्याला पैसे मिळतात, राईट, इथे दूधवाल्याला पैसे मिळाले, इथे डेअरीवाल्याला पैसे मिळतात. आणि फॅक्टरीमध्ये विकल्यानंतर फॅक्टरीवाल्याने समजा त्या दुधाचं बनवलं चीज, आणि ते चीज पुन्हा मार्केटमध्ये एखाद्या रिटेलरकडे गेलं. तर म्हणजेच बघा, इथे किती वेळा दूध विकलं गेलंय, एकदा डेअरीवाल्याने फॅक्टरीवाल्याला, फॅक्टरीवाल्याने रिटेलरला. तर इतक्या वेळा ही किंमत मोजली जाणार आहे का नॅशनल इन्कम मध्ये? नाही. तर जी फायनल किंमत आहे, जी रिटेलरला विकली जाईल किंवा रिटेलर कडून आपण म्हणू शकतो कंझ्युमरला विकली जाईल, ओके, जेव्हा कंझ्युमर ती वस्तू कंझ्युम करतो, ती काय असणार आहे, त्याची फायनल व्हॅल्यू असणार आहे, राईट. मग ती फायनल व्हॅल्यू फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जाते. या मधल्या व्हॅल्यूज मोजल्या जाणार नाही. जर या मधल्या व्हॅल्यूज मोजल्या तर आपलं नॅशनल इन्कम बरोबर येणार आहे का, तर नाही येणार. ओके, तर ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा की नक्की दुहेरी किंमत टाळणं म्हणजे त्याचा अर्थ काय असतो. ओके, आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पण काही पद्धती आहेत. बघा, तर 3 पद्धती आहेत: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. तर या 3ही पद्धती लक्षात ठेवा. आता आपल्याला महत्वाचं काय बघायचं की भारतामध्ये जे नॅशनल इन्कम आहे ते कोणकोणत्या फॉर्म मध्ये आहे. तर त्याचे 4 फॉर्म्स आपण बघू शकतो. एक म्हणजे जीडीपी, दुसरं म्हणजे एनडीपी, तिसरं आहे ते म्हणजे जीएनपी, आणि फोर्थ आहे ते म्हणजे एनएनपी. एनएनपी जे आहे त्यालाच आपण नॅशनल इन्कम सुद्धा म्हणतो, पण या एनएनपी पर्यंत पोहोचायला एवढ्या फॉर्म्स मधून जावं लागतं. जीडीपी जे आहे ते इंटरनॅशनलच्या लेवलला जेव्हा बघितलं जातं एफडीआय साठी, तर जीडीपीला बघितलं जातं, आणि आपण म्हणू शकतो हे 2 फॉर्म्स आणि हे 2 फॉर्म्स टोटली कनेक्टेड आहेत. आता ते कसं ते बघून घेऊया. मग पहिलंच आहे ते म्हणजे जीडीपी, स्थूल देशांतर्गत उत्पादन, किंवा आपण त्याला म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. लक्ष देऊन बघा, परीक्षेसाठी खूप महत्वाचे कॉन्सेप्ट बेस्ड प्रश्न भरपूर वेळेला नॅशनल इन्कम वर विचारले जातात. तुम्ही पाहिले सुद्धा असतील एक्झामला. तर बघा, एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य काय सांगितलेलं आहे, दिलंच आहे नाव डोमेस्टिक, म्हणजेच देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू. मग यामध्ये हे उत्पन्न भारताच्या नागरिकाने घेतलेलं असेल किंवा बाहेरील नागरिकाने भारतामध्ये राहून घेतलेलं असेल. म्हणजे समजा एखादा फॉरेनर भारतामध्ये राहतोय आणि इथे कमवतोय, तर हे दोन्हीही सुद्धा घेतले जाणार जीडीपी अंतर्गत. तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते. जिओ कंपनी आहे, जिओ भारताची आहे आणि भारतातच कमवते, तर ते येणारे. प्लस आपण म्हणू शकतो फेसबुक आहे. आता फेसबुक आपण बघायला गेलो तर इंडियन कंपनी आहे का? नाही, यूएस बेस्ड कंपनी आहे, पण फेसबुक पण तर भारतातून कमवते. मग आता ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ते येणार
ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये. आपण असं म्हणू शकत नाही की फेसबुक तर बाहेरची कंपनी आहे तर ती जीडीपी मध्ये मोजली जाणार नाही, तर तसं नाहीये. जर फेसबुक कंपनी भारतामध्ये काम करते आणि भारतातून उत्पादन घेते तर ते सुद्धा जीडीपी मध्ये मोजलं जाईल. काय सांगितलं येते तर देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या वस्तू. भारताचा आर्थिक वर्ष तर आपल्याला माहिती आहे. आणि तसंच बघा जीडीपी मुळे अर्थव्यवस्थेचं संख्यात्मक आकलन आपल्याला होतं. म्हणजेच जीडीपी मुळे आपल्याला काय समजतं की आपली अर्थव्यवस्था कशा प्रकारे प्रगती करते. पुढे आहे ते म्हणजे एनडीपी. एनडीपी म्हणजेच काय तर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आता आपण काय बघितलेलं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, तर इथे जीच्या जागी फक्त काय झालेलं आहे एन झालेलं आहे. नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच काय तर यातून डेप्रिसिएशन, जे काही आपले जीडीपी असेल त्यातून डेप्रिसिएशन मायनस केलं जातं. डेप्रिसिएशन मायनस केलं जातं म्हणजेच काय, समजा तुमच्याकडे एखादी कार आहे, ओके, तुम्ही पहिल्या वर्षी कार घेतली आहे तर पुढे 10 वर्षांपर्यंत ती तशीच चालणार आहे का, तशीच काम करणार आहे का, नाही. तर त्याच्यामध्ये त्या कारची व्हॅल्यू प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी कमी होत जाईल. मग ही जी व्हॅल्यू कमी होते त्यालाच आपण काय म्हणतो डेप्रिसिएशन किंवा घसारा. तर हे जे डेप्रिसिएशन जेव्हा जीडीपी मधून मायनस केलं जातं तेव्हा आपल्याला मिळते एनडीपीची व्हॅल्यू. नंतर आहे ते म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आता हे लक्षात ठेवा काय आहे तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. मगाशी आपण बघितलं डोमेस्टिक प्रोडक्ट, डोमेस्टिकच्या जागी आलेलं आहे नॅशनल प्रोडक्ट. तर जीएनपी कसं असतं तर देशाच्या नागरिकांचे देशांतर्गत तसंच विदेशातून येणाऱ्या वस्तू आणि सेवांचे मूल्य. इथे काय सांगितलेलं आहे शब्द नीट बघा, देशाच्या नागरिकांचे, म्हणजे फक्त आणि फक्त देशाच्या नागरिकांचं उत्पन्न इथे मोजलं जाणार आहे. एक्झाम्पल आता पुन्हा बघूया आपण. जिओ तर आहेच इथे, तर जिओ देशामध्ये कमवतोय आपला, इंडियन कंपनी आहे. प्लस तुम्ही अजून एक्झाम्पल घेऊ शकता, समजा टाटा. टाटाचे बरेचसे प्लांट्स जे आहेत ते बाहेर सुद्धा आहेत, जसं लंडन मध्ये वगैरे आहेत. तर जेव्हा टाटा लंडन मधून पैसे कमवतो तर ते सुद्धा जीएनपी मध्ये मोजलं जाणार आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. जेव्हा जीडीपी तुम्ही बघता तेव्हा देशामध्ये देशाचा नागरिक प्लस फॉरेनर, आणि जेव्हा जीएनपी बघता तेव्हा देशाचा नागरिक पण तो कुठेही असो तर त्याचं इन्कम जीएनपी मध्ये मोजलं जातं. म्हणजेच इथे काय दिलंय देशाच्या नागरिकांनी कमावलेले उत्पन्न. त्याचप्रमाणे बघा एनएनपी आहे. एनएनपी म्हणजेच काय, जेव्हा जीएनपी मधून आपण डेप्रिसिएशन मायनस करतो. ओके, आणि एनएनपी म्हणजेच फायनल आपलं असतं नॅशनल इन्कम. तर हे लक्षात ठेवा, नॅशनल इन्कम आपण कशाला म्हणतो तर एनएनपी ला म्हणतो. नंतर आहे दरडोई उत्पन्न. दरडोई उत्पन्न पण तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. जे पूर्ण आपलं जे काही नॅशनल इन्कम आलेलं असतं त्याला आपल्याला देशाच्या लोकसंख्येने डिवाइड करावं लागतं. ओके, तेव्हा पर कॅपिटा इन्कम येतं. पर कॅपिटा इन्कम म्हणजेच काय, प्रत्येक व्यक्तीचं इन्कम असं आपण म्हणू शकतो, राईट. दरडोई उत्पन्न. तर हे सगळे पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवा. आपण आतापर्यंत जीडीपी कसं मोजलं जातं, जीएनपी कसं मोजलं जातं, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. खूप शॉर्ट मध्ये घेतल्यात, जास्त मी एक्सप्लेनेशन घेतलं नाहीये, कारण की तुम्हाला बघा पटापट समजेल सुद्धा, जास्त कठीण नाहीयेत या गोष्टी समजायला, पण परीक्षेसाठी लक्षात राहिल्या पाहिजेत. एक्झामला बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारले जातात. आता थोडंसं आपण भारत आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा पटापट बघून घेऊया. तर बघा भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सगळ्यात आधी प्रयत्न कोणी केलेलं तर दादाबाई नौरोजी यांनी. हे लक्षातच ठेवा, एक्झामला भरपूर वेळा हा प्रश्न विचारलाच जातो. तर त्यांनी बघा 1967 साठी नॅशनल इन्कम मोजलं होतं आणि त्यांनी त्यांच्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये नॅशनल इन्कम बद्दल उल्लेख केला होता, किंवा या पुस्तकामध्ये ते लिहिलं होतं. आणि बघा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया मध्ये ना त्यांनी काय डिस्क्राईब केलेलं की भारतामधून भारताची जी संपत्ती आहे ती कशा प्रकारे ब्रिटिश इंग्लंडला घेऊन जात आहेत याबद्दल भरपूर त्यांनी लिहिलं होतं, आणि त्यातच नॅशनल इन्कम सुद्धा होतं. आणि त्यावेळेला म्हणजेच 1967 ला, लक्षात ठेवा विचारलं जातं मल्टीलायनर्स मध्ये हे, तर त्यावेळेचं जे दरडोई उत्पन्न आहे ते त्यांनी 20 रुपये एवढं मोजलं होतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांनी नॅशनल इन्कम मोजण्याचा प्रयत्न केला होता. जसं तुम्हाला माहिती असेल 1911 ला फिंडले शिराज, नंतर 1913-14 साठी वाडिया जोशी आणि डॉक्टर आर व्ही राव यांनी 1925-26 मध्ये मोजलं होतं. आता डॉक्टर आर व्ही राव यांच्याबद्दल काय महत्वाचं आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. तर भारतामध्ये ना पहिल्यांदा शास्त्रीय पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न डॉक्टर व्ही आर व्ही राव यांनी केला होता. पुढे बघा पुन्हा त्यांचा एकदा उल्लेख होईल ते कधी तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1949 मध्ये
एक राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन करण्यात आलेली, त्याचे अध्यक्ष होते PC महालनोबिस. लक्षात ठेवा, भारताच्या स्टॅटिस्टिक्सचे जनक म्हणून PC महालनोबिस यांना ओळखलं जातं. तर हे त्या समितीचे अध्यक्ष होते आणि त्याचे सदस्य होते प्रोफेसर DR गाडगे आणि VK राव. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, डॉक्टर VKR राव म्हणजे आताच आपण जे बघितले डॉक्टर VKRV राव. ओके, आणि त्यांनी त्यांचा जो अहवाल आहे तो 1954 ला सादर केला होता आणि यामध्ये त्यांनी काही शिफारसी केल्या होत्या. जसं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न खर्च पद्धतीने मोजलं पाहिजे वगैरे. तर ह्या थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवा. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आयोग कशातूनही प्रश्न विचारू शकते. ओके, तर आय होप तुम्हाला आता इथे पूर्ण जो कॉन्सेप्ट आहे नॅशनल इन्कमचा तो समजला असेल. प्लस आपण जी न्यूज आहे मूडीजने जो काही अंदाज वर्तवलेला आहे तो सुद्धा कव्हर केलाय. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. जाता जाता अजून एक सांगेल, आज मदर्स डे आहे, तर हॅपी मदर्स डे तुम्हाला सगळ्यांसाठी. आणि तसंच विजन स्टडीवर आपल्या ज्या टेस्ट होतात वेनसडे आणि सॅटर्डेच्या, त्यामध्ये विनिंग वेनसडे, त्यामध्ये इतिहास, अर्थशास्त्र आणि अंकगणिताच्या टेस्ट होतात. तसंच डेली टेस्ट आहेत. स्टनिंग सॅटर्डेमध्ये भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान याच्या टेस्ट होतात. तर या सगळ्यांसाठी फ्री प्रॅक्टिस टेस्ट आहे, तुम्ही सगळे अटेंड करू शकता. जास्तीत जास्त टेस्ट देण्याचा प्रयत्न करत जा, तेवढीच जास्त तुमची रिव्हिजन सुद्धा होत जाईल. ओके, तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.